लोकसभा निवडणुकीमधल्या पराभवानंतर मला सत्तेच्या जबाबदारीतून मोकळं करा असं सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग आता मोकळा झालाय। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमधून माघार घेतली आहे, पण एकनाथ शिंदेंच्या माघारीनंतर त्यांची पुढची राजकीय वाटचाल कशी असेल हा प्रश्न आता अवघ्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आहे। एकनाथ शिंदेंसमोर आता कोणते पर्याय आहेत जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। जेव्हा आता महायुतीचा होतो आहे, मी काय सांगितलं, वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे। अखेर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलाय। भाजपला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल असं एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत जाहीर केलंय। मोदी शहा मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असेल असंही एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना फोन करून सांगितलंय। भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुमचा पाठिंबा असेल, याचा अर्थ असं मानायचा का की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे? अरे बाबा, आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत। मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना 2.5 वर्ष, मला पण 2.5 वर्ष पाठिंबा दिला की नाही? तर जेव्हा आता महायुतीचा होतो आहे, मी काय सांगितलं, वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे। आम्ही सगळे एकत्रितच आहोत। माननीय शिंदे साहेब असतील, मी असेल किंवा अजितदादा असतील, आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही। आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील। आमचे श्रेष्ठी आहेत, ते आमच्या सोबत बसून सगळे निर्णय घेतील, त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या मनात जर काही किंतु परंतु असेल तर आज माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला आहे। पुढची प्रक्रिया कशी राहील सर? आता या संदर्भात आमच्या श्रेष्ठींसोबत सगळी बैठक होईल आमची। एकनाथ शिंदेंच्या या निर्णयामुळे फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झालाय। शिंदेंच्या या भूमिकेचं भाजप नेत्यांनीही स्वागत केलंय। एकनाथजींनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला त्यांचं म्हणणं मांडलं आहे, देशात मांडलं आहे, खरं तर मला एकनाथजींच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने अभिमान आहे की महायुतीचे नेते कसे असावे। ज्या पद्धतीनं देवेंद्रजींनी आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा पक्षानं जे जे आदेश दिले ते आदेश जसे पाळले आणि महायुती म्हणून एकनाथ शिंदेजींनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका योग्य पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रासमोर मांडली। खऱ्या अर्थाने मी एकनाथ शिंदेजींचं मनापासून अभिनंदन करतो। शेवटी सत्ता कारणामध्ये एखाद्यावर एक जबाबदारी येते। गाडीमध्ये सर्व प्रवासी यांच्याकडे आरटीओचं परमनंट लायसन्स आहे, म्हणून प्रत्येकजण स्टेअरिंगवर थोडी बसणार। असं आहे की एकनाथ शिंदेजी अर्थशास्त्रापेक्षा हृदयशास्त्राने काम करणारा महाराष्ट्राचा एक नेता आहे आणि म्हणून त्यांचेही आभार आहे। त्यांनी आज जो पाठिंबा दिला त्यांचेही धन्यवाद देऊ मी। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा मागे घेतला। शिंदेंनी आपल्या सर्व विजयी आमदारांना मुंबईतील हॉटेल ताजलँड्स वरती थांबवलं होतं, मात्र 3 दिवसांनंतर आता शिंदेंनी आपल्या आमदारांना पुन्हा मतदारसंघात जायला सांगितलंय। त्यामुळे आता एकनाथ शिंदेंचं पुढे काय हा प्रश्न सर्वांनाच पडलाय। दी न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या बातमीनुसार भाजपच्या केंद्रीय हायकमांडनं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात 2 मोठ्या ऑफर दिल्यात। एकनाथ शिंदेंना केंद्रात कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचं पद दिलं जाईल किंवा राज्यात उपमुख्यमंत्री पदावर संधी दिली जाईल। मात्र एकनाथ शिंदेंनी या दोन्ही ऑफर नाकारून भाजप हायकमांड समोर तिसरा पर्याय ठेवलाय। महायुती 2.0 सरकारमध्ये श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री पद देण्याचा प्रस्ताव शिंदेंनी दिलाय। मुख्यमंत्री पदाबाबत महायुतीची उद्या दिल्लीत बैठक होणार आहे। शिंदे, फडणवीस, अजित पवार या बैठकीला जाणार असल्याची माहिती आहे। मोदी शहांच्या अंतिम निर्णयानंतरच मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब होणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।